बघा, नोटीसचं तर माझं आयुष्यात मला हजारो नोटीस येतात. मी राजकारणात आहे, अशा नोटिसाला आम्ही कधी घाबरत नाही. एक परंतु सरनाईक दरवेळी खोटा आरोप करायचं, त्यांना आम्ही नोटीस पाठवली म्हणून त्याने आम्हाला पाठवले. खैर त्या नोटिसाला उत्तर देऊ, परंतु त्या नोटीस ज्या आधारे पाठवली ती मला आत्ता दुपारी भेटली. त्यामध्ये जे काही म्हटलेलं आहे ते FIR सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे जे मी काय कोट केलेलं आहे ते सत्यच आहे आणि खरंच आहे. त्याला उत्तर नोटिसीला उत्तर आमचा वकील देतील, ते काय द्यायचे ते. परंतु हे सत्य आहे की सरनाईक साहेबांना असं वाटत असेल की अशा प्रकारे आवाज दाबला जाईल, तर नक्कीच तो कधीच दाबला जाणार नाही. त्या भूमिपुत्रांना आम्ही न्याय मिळवून देऊ. त्यांचं एका बाजूला म्हणतात की मी कुठला गुन्हा केलेला आहे, माझी चौकशी करायला रेडी आहे, मग एका साईडने नोटीस का पाठवतात? बघा, ते हाथी के दात खाने के और दाखवायचे. अजून म्हणजे एक विचार करा, जो व्यक्ती त्यांची चेनाला जमीन आहे तिकडे आंब्याची झाडं होती, ते सगळी कापली गेलेली 36 झाडं. ज्यावेळी अंगाशी त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना पत्र येतो, माझा जागेवर कोणतरी रात्री येऊन झाडं कापून गेलं, ह्याची आपण शहानिशा करा. ह्याचं समजलं, स्वतःच करायचं आणि बोलतं शहानिशा करा. म्हणजे उदाहरण सांगतो, स्वतः वार करतील आणि सांगतील की मला कोणीतरी मारलं, त्याची शहानिशा करा. हे सगळे मूर्ख बनवायचे धंदे आहेत, ते त्यांनी आता बंद करावं. स्वतःच करतात, त्यावेळी पण बोलतात इन्क्वायरी करा, हे करा, ते करा. आता ते 2-2 5 स्टार हॉटेल बांधतात, तर पैसे काय कुठनं आले काय माहीत नाही का? असं आहे. या सगळ्या परिवहन खात्यातल्या भ्रष्टाचाराचे बोगस परमिट दिलेलं, त्या पैशानेच ते 5 स्टार हॉटेल बांधतात प्रताप सरनाईक. ठीक आहे, आता बघा, ते स्वतःच दर्जाहीन आहे. ते दर्जाहीन यासाठी आहे की त्या आमदार नरेंद्र मेहतांवर जवळजवळ 24 ते 25 गुन्हे दाखल आहेत. अनेक गुन्ह्याचं स्वरूप त्यांच्यावर आहे. बलात्कारापासून, खंडणीपासून अनेक जमिनी बळकावणे वगैरे इतर अनेक गुन्हे त्यांच्यावर आहे. मी तर म्हणजे किती त्या गुन्ह्याचा पाढा वाचूनच मला आता कंटाळा आलेला आहे. परंतु अशा लोकप्रतिनिधीला नाईलाजानं का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कमळावर विश्वास ठेवून, आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या कमळावर विश्वास ठेवून लोक त्यांना निवडून देतात. दुर्दैव आहे ह्या शहराचं, आणि त्यामुळे शहरामध्ये अशा प्रकारचं कृत्य करायचं धाडस काही लोक करतात. परंतु ठीक आहे, याबाबत आम्ही निश्चितपणे आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतो. नाही बघा, चुकीचं म्हणजे जे आता मीरा भाईंदर शहरामध्ये ज्या पद्धतीनं चालू होतं, ते लोन ठाण्यामध्ये त्यांनी नेण्याचा प्रयत्न केला, पण ठाणेकरांनी त्यांना काही जास्त व्हॅल्यू दिली नाही. त्यांनी तिकडं महापालिकेतनं हुसकून लावलं, हाकलून लावलं. कारण शेवटी प्रताप सरनाईक आजपर्यंत जे करतोय ते कायद्यानुसार करतोय. आजपर्यंत आम्ही जी काही कामं केली ती कायद्यानुसार केली. आमच्या कंपनीनं कुणालाही फसवलेलं नाही, म्हणून आमच्यावर एखादा आरोपी नाही आणि एखादी NC पण नाही. त्यामुळे आमच्या नादाला त्यांनी लागून प्रताप सरनाईकांनी मोठे संघर्ष केलेले आहेत. मोठे संघर्ष करून प्रताप सरनाईक इथपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आम्हाला काही कोणाची भीती बाळगायची गरज नाही. आम्ही कायद्याच्या कक्षेत राहूनच काम करत असतो आणि भविष्यामध्येही ती करत राहिली. ह्यांच्यासारखे बेकायदेशीर आणि म्हणजे ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून कामं करतात तसे आम्ही करत नाही. त्यामुळे आम्हाला कोणाची भीडभाड नाही. मीरा भाईंदर शहराच्या विकासामध्ये तर आपला फार मोठा वाटाच आहे. विकासामध्ये मोठी भर झाली की काल आपण एका हॉटेल एजन्सी 5 स्टार हॉटेल मीरा भाईंदर मध्ये उभारण्याचं चाललं, त्याबद्दल काय? नाही, उभारण्याचं झालं, काल एग्रीमेंट झालं. म्हणजे रेडिसन ग्रुप बरोबर बिहंग ग्रुपचं काल एग्रीमेंट झालं. एक रेडिसनचं 5 स्टार हॉटेल आम्ही मीरा भाईंदरला, त्याचं काम ऑलरेडी चालू आहे, आणि दुसरं हॉटेल आम्ही ठाण्याला वर्तकनगर येथे चालू करतोय, त्याचंही काम चालू आहे. जवळजवळ बऱ्याच महिन्यांपासून आमचं निगोशिएशन चाललं होतं, पण त्यात अंतिम स्वरूप आलं आणि काल त्याचं ॲग्रीमेंट झालं. त्यामुळे पुढल्या 2 वर्षामध्ये एक मीरा भाईंदर शहरामध्ये आणि ठाण्यामध्ये असे 5 स्टार हॉटेल लोकांना दिसेल. डेव्हलपमेंट तर ती शहराची होत राहते, पण ह्या सुद्धा काही लोकांच्या गरजा आहेत, त्या गरजा सुद्धा आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू.